आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी फसवण्याचं काम केलेलं आहे. भाजपचा छुपा पाठिंबा होता उमेदवाराला असं वाटतं. 100% पाठिंबा होताच आणि त्यांना. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना मतदारसंघात बहुमत असूनही पराभवाचा धक्का सहन करावा लागला। तर या निवडणुकीत प्रचारातून माघार घेतलेले भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते ऐनवेळी सक्रिय झाले आणि त्यांनी बाजी मारली। त्यानंतर नरेंद्र दराडे चांगलेच भडकले। फसवणारा नाही, 18 कोटी रुपये घेऊन फसवणारा नाही मी। मर्दाची अवलाद सांगेल मी आता सगळ्यांना सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। दिवसभर बहीण म्हणून वापरायचं तिच्याजवळ जायचं। माझा विश्वासघात झालाय, महायुतीच्या लोकांनी माझा विश्वासघात केला अशी प्रतिक्रिया यावेळी नरेंद्र दराडे यांनी दिली। काय सांगाल, अर्ध्या तासातच आपण मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताय? नाही, मुळात काय झालं, हा सगळा विश्वासघात ठेवला। आमच्या स्टेजवर आले आणि आम्हालाच सांगितलं आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, आपण मित्र पक्ष आहे, म्हणजे भाऊ म्हणायचा, भावाच्या पोटात खंजीरने तलवार खुपसायची, असे नाटकाचं राजकारण केलेलं आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी फसवण्याचं काम केलेलं आहे। साधारणपणे किती मतांनी आपण पराभूत झाले, काय आकडेवारी? आकडे काही घेतला नाही मी अजून अद्याप घेतला नाही। तुम्ही हार मानून घेतली का? मी हार मानण्यापेक्षा पक्षच जर असं जर गद्दार विश्वासघात कोणी जर करणार असेल, नेते लोकांनाही जर असं फसवणार असेल, त्याचा अर्थ महायुती नाहीच आहे। स्पष्ट लढून घ्यायला पाहिजे, आमची तयारी होती लढण्याची, पण आमचा विश्वासघात झाला। 100% विश्वासघात। भाजपचा छुपा पाठिंबा होता उमेदवाराला असं वाटतं? 100% पाठिंबा होताच आणि त्यांना, त्यामुळेच इतके मत, भाजपाचे 200 मतं होते, 200 मतं एक साईडला जर गेल्यानंतर खाली काय राहणार? काय विचार मंथन कराल आता भाऊ वरिष्ठांना मी कळू, 6 राज्याचे वर्षात जो काही उपमुख्यमंत्री, दुरावा होता मतदारांपासून त्याचा पुढे इफेक्ट झाला नाही, त्याचा काहीच फरक पडत नाही। असं या इलेक्शनला तो फरक पडत नाही। दरम्यान पहिल्या फेरीतच गोकुळ गीतेंनी 357 मतं मिळवत कोटा पूर्ण केला आणि त्यांचा विजय झाला। खरं तर नाशिकची जागा ही भाजपला मिळावी यासाठी सुरुवातीपासूनच भाजपचे प्रयत्न सुरू होते। या जागेसाठी भाजपचे गणेश गीते इच्छुक होते आणि त्यांनी निवडणूक न लढवल्यास त्यांचा भाऊ गोकुळ गीतेला अपक्ष लढणार हे स्पष्ट झालेलं आणि त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष फॉर्म भरला। पण गोकुळ गीतेंची समजूत काढण्यासाठी महायुतीचे प्रमुख नेते गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे यांनी अनेकदा प्रयत्न केले। सुरुवातीला त्यांनी माघार घ्यायला नकार दिला, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मंत्र्यांनी प्रयत्न केल्यानं गोकुळ गीते यांनी प्रचारातून माघार घेतल्याचं जाहीर केलं। प्रत्यक्षात मात्र मतपत्रिकेवर त्यांचं नाव कायम होतं। आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मतमोजणीच्या वेळी विजयी मताचा कोटा 303 असताना गोकुळ गीतेंना 357 मतं मिळाली, तर दराडेंना 248, त्यामुळे गीतेंना विजयी घोषित करण्यात आलं। निवडणुकीतून माघार घेतल्याचं मानलं जात असलेले अपेक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अचानक मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली आणि घुमजाव केला। मी निवडणुकीतून माघार घेतली नव्हती आणि मला विजयाचा 100% विश्वास आहे, असा दावाही गीतेंनी आधी केलेला। राज्याच्या वरिष्ठ 3 मंत्र्यांच्या उपस्थितीत मी या मतदारसंघातला प्रचार थांबवलेला होता, पण मी माझा पाठिंबा कोणाला दिलेला नव्हता। ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहित आहे। त्या पाठिंबा न देण्याच्या दिवशी किंवा त्या दिवशी माझी बाईट झाली, मी प्रचार थांबवतो, त्याच दिवशी माझ्या कार्यकर्त्यांचा उद्रेकपणा आपण या ठिकाणी बघितलेला होता। त्याच कार्यकर्त्यांनी निवडणूक मी प्रचार थांबवून घरी बसल्यानंतर पुढे नेली। आपल्याला माहित आहे 18 जूनला काय काय गोष्टी झाल्या या नाशिकच्या मतदारसंघामध्ये, या पण आपल्याला माहित आहे। आणि त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली आहे। गोकुळ गीते हे गिरीश महाजनांचे जवळचे मानले जातात। या निकालानंतर दराडे कुटुंबीय आणि समर्थक ही नाराज आणि संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। बस सगळ्या खोट्या गोष्टी असतात, सगळे नेते वरच्या वर दाखवतात सगळ्या गोष्टी। काही तुम्ही भाऊक झालेले आहेत? नाही साधारण जे दिसतंय की कल हा वेगळा आहे मतदारांचा। खरं तर महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढलो होतो, परंतु मला वाटतं आमचा विश्वासघात झालेला आहे। ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला तीच लोक कशी निवडून येतात असा आता चमत्कार मी कधी पाहिलेला नाही। मला असं वाटतं हा 100% विश्वासघात आहे। त्या संदर्भातला पूर्ण अहवाल वरिष्ठांना सादर केला। महायुतीतल्याच 50% पेक्षा जास्त मतांची फाटाफूट झाली, हे मान्य आहे का? ते दिसतंय तर आहेच, परंतु कुठले पक्ष फुटले,
नक्की कोण फुटलंय याचा अभ्यास करावा लागेल. आज काय बोलणं योग्य नाही. तर महायुतीतील घटक पक्षांनी गद्दारी केली असा आरोप महायुतीचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडेंनी केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अपक्ष गोकुळ गीते यांना पाठबळ दिलं असा गंभीर आरोप सुद्धा दराडेंनी केला होता. खरं तर दराडेंच्या विश्वासघाताच्या आरोपांवर गिरीश महाजन यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत म्हटलं की हा निकाल आमच्यासाठीही अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही खूप प्रयत्न केले, इतकी कमी मतं कशी पडली याचं कारण शोधण्याची गरज आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे. उदय सामंत यांच्याशीही माझं बोलणं झालंय. का झालं, कशामुळे झालं, कोण या ठिकाणी आमच्या बाजूने उभं राहिलं नाही, हा खरा संशोधनाचा विषय आणि याबाबत चौकशी केली जाईल असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. सोबतच पराभूत झाल्यामुळे नरेंद्र दराडे हे वेगळ्या मानसिकतेत आहेत आणि त्यांनी महायुतीवर आरोप करणं चुकीचं आहे. असं करणं आमच्या रक्तातच नाही, ही आमची संस्कृतीच नाही, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे. दरम्यान गोकुळ गीतेंचा विजय निश्चित झाल्यावर त्यांना लगेचच पक्ष प्रवेशासाठी मंत्री उदय सामंत यांचा फोन आल्याचीही सध्या चर्चा होते आणि त्या फोनवरची चर्चा सुद्धा चांगलीच व्हायरल होतीये. निघतो विमान तिथं मागवलेलं आहे. चालेल सर, चालेल सर. हा, तर तुम्ही ऐका ना, हा एक वाजता इथे लँडिंग आहे. हो तुम्ही एक दीड वाजेपर्यंत इथं पोहोचा ना. ठीक आहे, पोहोचतो सर. सर पोहोचतो. नक्की ना? नक्की सर. निघालो मी. थँक्यू सर. त्यामुळे एकीकडं महायुतीच्या मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या मोठ्या नेत्याचा अपक्ष उमेदवाराला पक्ष प्रवेशासाठी आलेल्या फोननंतर नरेंद्र दराडे पुढे काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. गोकुळ गीते हे संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीत सुद्धा नेमकं काय बोलणं होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. नाशिकच्या या एकूण राजकारणावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.